थेट अचूक आणि बिंदास महाराष्ट्र ऑनलाईन मराठी। तांगडी गावात पोहोचला इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, विद्यार्थ्यांना होणार फायदा। माझी शाळा सुंदर शाळा व मिशन आपुलकी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांगडी या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्यात आले आहे। शिक्षक आणि तांगडी गावातील जाणशूर व्यक्तींनी हा उपक्रम राबवला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना गणितीय आकडेमोड, कविता, स्कॉलरशिप परीक्षा सोडवणे, इंटरनेट याविषयी अधिकची माहिती मिळत असून मुलांच्या हजेरीपटात देखील वाढ झाली आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा व मिशन आपुलकी अंतर्गत जिल्हा परिषद तांगडी येथील शाळेत 2 वर्गात लोक सहभागातून इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। काही दिवसांपूर्वी मोठ्या आनंदात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या उद्घाटन प्रसंगी यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर कारले मॅडम, गट शिक्षण अधिकारी संगमनेर बाळासाहेब गुंड साहेब, सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे उद्योजक कार्तिक बाळाजी तांगडकर, बाजार समितीचे संचालक सुरेश शेठ कान्होरे, गावचे सरपंच बाळासाहेब ढोले पाटील तसेच यांच्या हस्ते हा इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला व आता विद्यार्थी याचा अनुभव घेत आहे। या कार्यक्रमासाठी श्रीमती फटांगरे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी बीट घारगावच्या शोभना वाघ मॅडम, केंद्र प्रमुख घारगावचे राहणे साहेब तसेच केंद्र प्रमुख नरसाळे साहेब, गावचे उपसरपंच रशीद दादा सय्यद असतील तसेच केंद्र प्रमुख बाळासाहेब घुले, केंद्र प्रमुख पंढरीनाथ घुले हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी घारगाव, बोटा व नांदूर खंदरमाळ केंद्रातील शिक्षक, समस्त ग्रामस्थ, तांगडी, अनसवाडी, आंबेखालसा शाळा व्यवस्थापन समिती तांगडी अध्यक्ष श्री ईश्वर तांगडकर व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उकांडे सर यांनी केले, तर अगोदरच या कार्यक्रमाला विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर साहेब यांनी शाळेला भेट देत या भेटीदरम्यान त्यांनी एरेकर साहेब अहमदनगर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांच्या या उपक्रमाचे कौतुक आहे। भोर सर यांनी लोकसहभाग व आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक साळवे सर यांनी केले। यावेळी आंबेखालसा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ, पालक, महिला भगिनी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद तांगडी शाळा शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ यांनी मदत केली, तर माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व जनार्दन पाटील आहेर यांचे नेहमी शाळेला सहकार्य असते असं शिक्षक वर्ग व ग्रामस्थांनी सांगितलं। तांगडी, पानसवाडी, आंबेखालसा ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुंदर शाळा बनवण्याबद्दल सन्माननीय माननीय भास्कर पाटील साहेबांनी शाळा व्यवस्थापन समिती व सर्व सदस्यांचे, ग्रामपंचायत आंबेखालसा ग्रामस्थांचे, पालकांचे, माजी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन केले आहे। युवर रिपोर्ट महाराष्ट्र ऑनलाईन मराठी। सर, आम्हाला आमच्या शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना यायच्या किंवा प्रसार माध्यमामध्ये नेहमी बातम्या यायच्या की आपल्या राज्यामध्ये आदरणीय आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी एरेकर साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब असतील, त्यांच्या पेपरला नेहमी बातम्या वाचायचा किंवा टीव्हीला बातम्या पाहायचा की आपल्या राज्यामध्ये माझी स्वच्छ सुंदर शाळा हे अभियान राबवलं जाते। मग या अभियानामध्ये राज्यामध्ये ज्या अनेक शाळा आहेत किंवा चांगले शिक्षक आहेत, या शिक्षकांनी
गावकऱ्यांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या सहकार्याने, समाजाच्या सहकार्याने एक चांगला लोकसहभाग गोळा करावा आणि त्या शाळेमध्ये त्या शाळेचं भौतिक वातावरण असेल किंवा त्या शाळेचा निसर्ग असेल किंवा त्या शाळेची गुणवत्ता असेल, त्या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी त्यांच्याकडून एक निधी जमा करावा किंवा त्यापेक्षा त्या निधीमधून निधी घेण्यापेक्षा वस्तू रूपाने काही ते शाळेसाठी देत आहे का यासाठी त्यांचं प्रबोधन करावं आणि त्या वस्तू शाळेसाठी घ्याव्यात, अशी संकल्पना त्या एकंदर कार्यक्रमाची होती. तर मग मी या ठिकाणी माझ्याही मनामध्ये विचार आला की आपली छोट्याशा गावामध्ये वाडीमधली शाळा आहे, इथे 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज श्रीमंताची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील किंवा राज्यामध्ये मोठमोठ्या शाळा असतील, या शाळांमध्ये त्यांच्या पालकाकडे पैसा असेल तर ते चांगल्या प्रकारचं शिक्षण तिथे जाऊन सर घेतात. परंतु माझी गरीब भागातली मुलं अशी आहे की शेतकरी वर्गातली आहेत किंवा गरीब कुटुंबातली आहेत, या मुलांनाही त्या दर्जाचं शिक्षण माझ्या वाडीमध्ये किंवा शाळेमध्ये मिळालं पाहिजे, ही तळमळ माझ्या मनामध्ये होती किंवा माझ्या अधिकाऱ्यांच्याही मनामध्ये ती गोष्ट आपल्या शिक्षकांनी करावी ही आदेश पण त्यांचे आम्हाला आहेत की असं काहीतरी गरिबांच्या मुलांसाठी करा. म्हणून त्या दृष्टीने मी माझ्या गावचे सन्माननीय सरपंच बाळासाहेब ढोले असतील, त्याच्यानंतर आमचे सुरेश कानोरेजी असतील किंवा आमच्या गावचे एक उद्योगपती आहेत की या शाळेचे ते विद्यार्थी होते यापूर्वी, ते आज त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराटीला किंवा चांगल्या प्रकारचा पैसा ते कमवतात. मी त्यांना भेटलो की आपण आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी, की ज्या शाळेने आपल्याला मोठं केलं त्या शाळेसाठी आपल्याला काही देता येतंय का. काही सन्माननीय ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब असतील, त्यांनाही म्हटलं की आपल्या शाळेला काही देता येत असेल तर त्यासाठी प्रयत्न करा. तर सन्माननीय सरपंच साहेब यांनी एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड, त्याच्यानंतर आमचे उद्योगपती कार्तिक बाळाजी तांगडकर साहेब यांनी आमच्या शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह बोर्डला अर्धी मदत केली, आम्ही शिक्षकांनी मदत केली आणि विशेष म्हणजे माझ्या गावचे जे गावकरी आहेत या गावातील एकही घर असं राहिलं नाही किंवा शिल्लक राहिलं नाही की त्यांनी आमच्या शाळेला हे इंटरॅक्टिव्ह बोर्ड घेण्यासाठीची मदत त्यांनी केली. आणि हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड मोठमोठ्या शाळेमध्ये नाही तर तुमच्याकडे आलाय, काय विद्यार्थ्यांमध्ये हा सर, मला याचा अभिमान वाटतोय की बरेच जण म्हणतात एखाद्या गोष्टीचा गर्व करू नये किंवा कशाचाही गर्व करू नये, परंतु माझ्या मुलांना जर चांगल्या दर्जाचं शिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण जर माझ्या शाळेमध्ये मिळत असेल तर मला त्याचा गर्व आहे सर. माझी मान उंचावेल त्याच्यामुळे किंवा माझा त्याच्यामध्ये अपमानही वाटत नाही मला. आणि याच्यामध्ये विषय असा होता की साहेब, आमच्या शाळेमध्ये हा जो बोर्ड आहे या बोर्डमुळे आमच्या मुलांना सन्माननीय आमचे सीओ साहेब असतील किंवा आमचे सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब असतील, यांची एक संकल्पना आहे की मुलं शिष्यवृत्ती अभियान जे आहे आपल्या राज्यामध्ये तेही आम्ही राबवतोय, मिशन शिष्यवृत्ती अभियान. मग त्याच्यामध्येही ती मुलं आमची टॉपला राहिली पाहिजे किंवा प्रगतीपथावर राहिली पाहिजे. आमच्या शाळेचा आतापर्यंतचा इतिहास आहे की आमच्या शाळेचा शिष्यवृत्तीमध्ये 50% निकाल आहे, 0% निकाल हा कोणत्याही वर्षी साहेब आमच्या शाळेचा यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये लागलेला नाही. आणि त्याच्यातूनही आम्हाला ही मुलं शिकली पाहिजे म्हणून मंथन असेल, प्रज्ञाशोध असेल वगैरे ह्या सगळ्या परीक्षा किंवा सराव परीक्षा आता 3री 4थीच्या आता शासनाने प्रशासनाने चालू केल्या, तोही उपक्रम आम्ही सकाळी शाळेमध्ये येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड आमच्यामध्ये आमच्या साथीला आल्या कारणामुळे आम्हाला ते सगळा अभ्यासक्रम त्याच्यावर डाउनलोड करून, मंथन असेल किंवा शिष्यवृत्ती असेल किंवा नवोदय असेल, हा सगळा अभ्यासक्रम आम्हाला त्याच्यावर घेता येतो आणि मुलं आनंदाने तो अभ्यासक्रम आमच्यापेक्षा त्यांना ते स्मार्ट वाटतं की शिक्षकांपेक्षाही त्या बोर्डवरचं काम हे तंतोतंत जुळणारं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना एक स्वतः सहभाग घेता येतो आणि स्वतः त्याच्यामध्ये येऊन ती गोष्ट त्यांच्या स्मरणामध्ये जास्त ठेवता येते किंवा ती आनंदाने करावीशी वाटते. की जेव्हा बोर्डवर आम्ही शिकवायचं तेव्हा शिक्षकाचा जास्त सहभाग असायचा, परंतु आता इंटरॅक्टिव्ह बोर्डमध्ये त्यांचा सहभाग जास्त असतो, त्यांना जास्त शिकायला मिळतं. आमचं काम तसं कमी झालं, परंतु याचा परिणाम असा होणार आहे सर की आमची मुलं हुशार होणार आहे आणि आमची मुलं हुशार झाली की आम्हाला जे उद्दिष्ट साध्य करायचे प्रशासनाचं की मुलांना घडवा, हे पर्यायाने त्याच्यामध्ये आमचं सिद्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्वस्वी खूप आनंद असणार आहे. आणि आदरणीय यासाठी ज्या ज्या गावकऱ्यांनी, आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या मोलाचं योगदान केलं किंवा सहकार्य केलं, आदरणीय पाटील साहेबांनी तर आमच्या या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आमच्या पाठीवर हात ठेवला की सर राज्यातील अशी पहिली शाळा असेल की 21 पटाची की ज्या शाळेमध्ये आज 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत. अशी राज्यामध्ये अशी वाडी तांडीतली अशी छोटी शाळा तांड्यावरची नाही की ज्या शाळेमध्ये असे 2 स्वरूपाचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आज बसवलेले आहेत आणि ते न्यू व्हर्जनचे आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काही करू शकलो, त्याचा सर्वस्वी आमच्या गावाचा आणि माझ्या नागरिकांचा मला त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो. आणि त्याच्यामुळे आम्हालाही समाजामध्ये शिक्षक म्हणून एक प्रतिष्ठा प्राप्त होईल, त्याच्यासाठी मी यापुढेही नेहमी चांगलं कार्य करेल आणि माझ्या प्रशासनाचं, माझ्या अधिकाऱ्यांचं, माझ्या गावाचं नेहमी, माझ्या शिक्षकांचं मी नेहमी सहकार्य घेईल. त्यामध्ये माझे उकांडे सर असतील, हे खूप चांगला अभ्यासू शिक्षक आहे, टेक्निशियन टीचर आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणारी पिढी ही तंत्रज्ञानामध्ये प्रगत असणार आहे आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगत पिढी जर मला घडवायची असेल किंवा निर्माण करायची असेल
तर त्यामध्ये मला हे इंटरॅक्टिव्ह बोर्ड माझ्या खूप कामी येणार आहेत आणि माझ्या गोरगरीब जनता जी आहे किंवा जे गावकरी आहेत, पालक आहेत, ते म्हणतील की सर तुमच्या या उपक्रमामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी तुम्ही आम्हाला मोलाचं योगदान केलं. शाळेने आमच्या मुलांना चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये तंत्रज्ञान युगामध्ये चांगलं शिक्षण देण्यासाठी तुम्ही एक चांगलं काम केलं असं जरी म्हटलं आमच्यासाठी, तर आम्ही एक शिक्षक म्हणून या ठिकाणी जे काम करतोय त्याचं एक योग्य दिशेने ते काम करतोय याचा अभिमान आम्हाला वाटेल आणि अशाच चांगल्या स्वरूपाचं काम आम्ही आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या तांगडी गावच्या वाडीसारख्या शाळेमध्ये नेहमी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत किंवा माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आम्हाला जेही त्या संदर्भाने आदेश असतील त्यांचे आदेश आम्ही पाळण्यासाठी नेहमी कार्यतत्पर राहू असं एवढं बोलून मी माझ्या उपक्रमाविषयी तुम्ही या ठिकाणी आलात आणि मला उपक्रमामध्ये माझ्या शाळेविषयी जी काही थोडीशी माहिती किंवा त्या उपक्रमाविषयी जो काही फायदा आहे शाळेला गुणवत्ता वाढीसाठी तो आम्हाला या ठिकाणी विचारला आणि त्या दृष्टीने मी आपले आभार मानतो. सन्माननीय जे काही वार्तापत्र आहे लोकशाही न्यूज यांनी या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या शाळेच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी राबवल्या जातात त्याची चौकशी केली, तर त्या संदर्भाने मी आपला आभारी राहील. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे साहेब भोर सोपान मारुती. मी यापूर्वीची सेवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केली आणि आता नव्याने मी इकडं नगर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने रुजू झालो. परंतु हा माझा पठार भाग आहे आणि माझ्या पठार भागाचा विकास जर जरी झाला तर आमच्या इकडे पाण्याची अनेक गंभीर समस्या इकडे आहेत, अनेक दुष्काळी भाग आहे. त्याच्यामुळे आमची मुलं जर शेतकामामध्येच गुंतून राहिली तर आमच्या भागाचा विकास कधी होणार नाही. मला ती आपुलकी आहे, तळमळ आहे की माझ्या भागातली मुलं शिकलीच पाहिजे आणि माझ्यासारखी कुठेतरी व्यवसायामध्ये किंवा कुठेतरी देशाच्या योगी योगदान देण्यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह कुटुंबाच्या कामी आली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे सर. धन्यवाद. आम्ही सुरुवातीला भोर सर असतील आणि मी असतील आम्ही दोघांनी विचार केला की इंग्रजी शाळांकडे जो वाढता कल आहे विद्यार्थ्यांचा त्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागामध्ये एकदम छोटंसं हे खेडेगाव आहे, 250 ते 500 लोकसंख्या या वाडीची आहे आणि या गावामध्ये आपल्याला वाडीमध्ये काय करता येईल की जेणेकरून आपले विद्यार्थी पण जागतिक स्तरावर पुढे राहिले पाहिजेत. या संकल्पनेतून भोर सर आणि मी विचार केल्यानंतर आमचं असं ठरलं की आपल्याला इंटरॅक्टिव्ह आपण बसवले तर त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना पुढच्या लेवलचं शिक्षण देण्यासाठी त्याचा वापर होईल आणि म्हणून आम्ही दोघांनी विचार करून लोकांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन लोकांना विचारलं की आपल्याला शाळेमध्ये असं असं करायचं आहे तर लोकसहभागातून आपल्याला हे करावं लागेल. तर लोकांनी पण आम्हाला खूप छान पद्धतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना नक्की काय काय त्याच्यावरती शिकायला मिळते, विद्यार्थ्यांच्या काय आता प्रतिक्रिया होत आहेत? विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपण जसं म्हणतो की सर्वात जास्त ज्ञान हे आपल्या डोळ्यातून मिळतं, जवळजवळ 80 ते 86% ज्ञान डोळ्यापासून मिळतं. तर विद्यार्थ्यांना जेव्हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवले तेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून कृतीतून शिकत होता. जेव्हा कृतीतून विद्यार्थी शिकतो तेव्हा त्याच्या 100% लक्षात राहतं आणि जेव्हापासून आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवले तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांची पुढे येऊन बोलण्याची कला किंवा कृती करण्याची कला किंवा पाठांतर असेल किंवा एखादी भावना व्यक्त करण्याची कला असेल ती निश्चितपणे वाढलेली आहे. सर, गावकऱ्यांचा कसा सहभाग होता? तुमचे वरिष्ठ अधिकारी काय बोलतात तुम्हाला? गावकऱ्यांचा सहभागाविषयी जर सांगायचं झालं तर गावकऱ्यांनी निश्चितच या शाळेसाठी छोट्या 21 पटाची शाळा, छोटी शाळा, निश्चितच पहिल्यापासून लोकसहभागातूनच या शाळेचा विकास झालेला आहे. लोकसहभागातून जवळजवळ या शाळेला 5 लाख रुपयापर्यंतचा निधी जमा झालेला आहे. त्यामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्डची किंमत 1,10,000 असे 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच या गावातील ग्रामस्थ उद्योजक कार्तिक बाळाजी तांगडकर यांनी देखील सहाय्य केलं. त्याच पद्धतीने आमचे वरिष्ठ अधिकारी, नेहमी विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, ते नेहमी शाळेला व्हिजिट देण्यासाठी येतात. त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी पाटील साहेब, माननीय पाटील साहेब, ते या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी येऊन या डिजिटल बोर्डाचं उद्घाटन केलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी आपल्या पठार भागावरील सर्व शाळांचं, संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांचं, अधिकाऱ्यांचं, शिक्षकांचं, त्याच पद्धतीने यंत्रणेचं कौतुक केलेलं आहे. तुमचं नाव? माझं नाव ओकांडे प्रदीप बाळकृष्ण. शाळेच्या वतीने आयोजित इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचं उद्घाटन या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या आपल्या गावाचे प्रथम नागरिक सरपंच बाळासाहेब ढोले, ज्याचं काय या शाळेच्या याच्यावर हात असतो डोक्यावर आणि नेहमी मदत करण्यास ते तत्पर असतात, असे या गावाचे आणि या शाळेत शिकलेले
या गावाचे उद्योजक कार्तिक तांगडकर, नंतर ज्यांनी ही शाळा घडवण्यामागे त्यांच्या कालावधीत खूप असे प्रयत्न केले असे आपले सुरेशजी कान्होरे, नंतर व्यासपीठावर उपस्थित गट शिक्षण अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व उपस्थित केंद्र प्रमुख, गावातील नागरिक आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नेहमी म्हटलं जातं की जर गावाला शाळेचा अभिमान असेल तर काय असतं, तर शाळेला गावाचा आधार असावा लागतो. ज्यावेळेस गावाचा आधार शाळेला मिळतो त्यावेळेस निश्चितच त्या शाळेचा अभिमान पूर्ण गावाला असतो. म्हणजे शाळेतले शिक्षक त्याप्रमाणे काम करतात आणि त्याप्रमाणे परिवर्तन घडवून आणत असतात. आता इथं आपण पाहिलं असेल भोर सरांचा सरळ स्वभाव आहे, परंतु त्या सरळ स्वभावाचा फायदा असा झाला असेल की या शाळेला खरंच देणगी मोठ्या प्रमाणात मिळाली असेल. कारण ते सरळ सरळ बोलून जातात. कारण त्यांनी आत्ताच सांगितलं की मी रामनाथ तांगडकरांना सांगितलं की मी 1,000 रुपये नाही घेणार, तर किती घेईल, 5,000 रुपये घेईल, पण हे सर्व मला बालाचे चित्र काढायचे आहे. म्हणजे असा बोलका शिक्षक जर मिळाला तर त्या गावातल्या शाळेचा विकास व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि मग नंतर जो विकास सुरू झाला तर निश्चित गावातले लोक कुठेही गेले तर आवर्जून सांगतात की आमची गावाची शाळा खरंच पाहण्यासारखी आहे. म्हणून गावाचे जर कधी या शाळेला आधार दिला तर निश्चित तुम्हाला सुद्धा या शाळेचा अभिमान वाटेल आणि येथील प्रत्येक शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेल. मित्रो, प्रत्येक गावागावातून आम्ही मिशन आपुलकी सुरू केलेली आहे. आताच आम्ही सकाळी एक आपल्या गावाजवळची एक शाळा पाहिली, त्या ठिकाणी त्यांनी एक फाउंडेशन स्थापन केलेलं आहे आणि मला वाटतं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या शाळेला उपलब्ध करून दिलेला आहे. मला नाही वाटत आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागात अशी एक जिल्हा परिषदची शाळा असेल. निश्चित चांगल्या प्रकारचं काम कोटे खुर्दला सुरू झालेलं आहे आणि त्याचाच वारसा म्हणून मला वाटतं आपल्या या तांगडी गावाने सुद्धा घेतलेला आहे की इथले सरपंच असतील, इथले उद्योजक असतील, आपले संचालक साहेब असतील, गावातला प्रत्येक नागरिक असेल. कारण ज्यावेळेस भोर सर यादी वाचत होते तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाचा सहभाग या यादीमध्ये मला दिसून आला. आणि ज्यावेळेस असं गाव या शाळेमध्ये आपला सहभाग नोंदवतो तर निश्चित त्या गावाचा विकास त्या ठिकाणी सुरू झाला असं म्हणायला हरकत नसतं. कारण प्रत्येक व्यक्तीने जर कधी 50 रुपये दिले, 100 रुपये दिले या शाळेसाठी तर ती व्यक्ती म्हणते मी या शाळेला काहीतरी दिलंय, या शाळेत काय काय बदल झाला सहज पाहते. मग आमचं काम त्या ठिकाणी कमी होत असतं. सरपंच साहेब, आम्हाला शाळेकडे पाहण्याची गरज नसते. कारण ज्यावेळेस गावातल्या व्यक्ती इथं सहभागी होतो तर त्यावेळेस शिक्षकही सुद्धा आनंदाने चांगलं काम करतात. मी तर म्हणतो आमची 10:30ची शाळा असेल तर शिक्षक 9ला येऊन बसतात. आता कोटे गावाला मी तर विचारलं तर ते गाववाले म्हणत होते की ते 2 शिक्षक मध्ये आणि मते 2 नाव आहे त्यांचं, तर ते सकाळी 8 वाजेपासून हजर असतात म्हणे आणि रात्री 8 वाजेपर्यंत असतात म्हणे. म्हणजे एक चांगल्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते. म्हणून गावाने जर शिक्षकाला समजून घेतलं, गावाने जर या शिक्षकाला एक आधार देण्याचं काम केलं तर निश्चित त्या ठिकाणी एक चांगली संकल्पना प्रत्येक शाळेमध्ये राबवायला सुरुवात होते. आम्ही 1 मे 2022ला मिशन आपुलकी हा उपक्रम सुरू केला. त्या मिशन आपुलकीमध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं की आपला लोक सहभाग नोंदवा. तुम्हाला आमच्या शाळेसाठी काय द्यायचं असेल पैसे देऊ नका, कारण पैसे आले की भानगडी सुरू होतात. म्हणून मी आमच्या शिक्षकांनाही सूचना दिली की पैसे घेऊ नका, काहीतरी वस्तू रूपाने घ्या. आणि पण आता काय होतं, काही ठिकाणी पालक लोक असतात, कोणी 500 देतं, कोणाची परिस्थितीनुसार 100 रुपये देतं, कोणी 1000 देतं, कोणी 1500 देतं. मग आमच्या शिक्षकांना मी सांगितलं की बोर्ड लावा, मिशन आपुलकीमध्ये कोणी किती मदत केली आणि त्या आलेल्या मदतीतून आपण त्या शाळेसाठी काय केलं हे लोकांपर्यंत जर आपण ओपन ठेवलं तर निश्चित आणखी त्या ठिकाणी मदत वाढत असते. म्हणून आमच्या प्रत्येक शाळेतल्या सर्व शिक्षकांनी हे काम सुरू केलं. मी व्यासपीठाला सांगू इच्छितो आणि मला माझ्या शिक्षकांचा सुद्धा अभिमान आहे की ही सुरुवात आमच्या शिक्षकांनी स्वतःपासून सुरू केली. काही शाळांमध्ये शिक्षकांनी टेबल घेतले असतील, कोणी चेअर घेतले, कोणी कपाटा घेतली. इथून सुरुवात शिक्षकांनी स्वतःपासून केली. आज सुद्धा या शाळेतले बोरसर असतील किंवा आपले उकांडे सर असतील, यांनी स्वतः 25,000 रुपये दिले आणि एक इंटरॅक्टिव्ह पॅनलला निम्मी का होईना मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि निम्मी मदत गावातून घेतलेली आहे. म्हणजे कुठेतरी एक चांगलं काम सुरू होत असतं. आज आपण पाहतात सरपंच साहेबांनी सांगितलं
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रत्येकाने परिपत्रक वाचलेलं आहे. आपण गावागावात प्रत्येक पालकांपर्यंत तो संदेश पोहोचवलेला आहे. या गावाने सुद्धा त्यात सहभाग नोंदवलेला आहे. मी सरपंच साहेबांना सांगेल की आता दिवस कमी आहेत. जर कधी आपण तुम्ही 15-20 तारखेमध्ये शाळेचे रंगरंगोटी किंवा इथं बाला उपक्रम जर राबवून घेतला तर मला वाटतं या शाळेला सुद्धा बक्षीस मिळू शकेल. कारण या शाळेचा परिसर पाहिला आणि स्वच्छता जर पाहिली तर आपण निश्चित त्या गुणांकांमध्ये उतरू शकणार आहोत. कारण यामध्ये कोणताही वशिला चालणार नाही. याला 100 गुणांकांची त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नानुसार त्यांचं जर रेकॉर्ड असेल आणि त्या प्रकारचं शाळेतलं वातावरण असेल तर आपोआपच ती शाळा त्या ठिकाणी यशस्वी ठरणार आहे. आणि आपल्या गावाला जर संत गाडगे बाबामध्ये मला वाटतं 4था जिल्ह्यात 4था क्रमांक आहे तर निश्चित शाळेला सुद्धा पहिला दुसरा काहीतरी मिळू शकतो जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये. त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले, कारण आता दिवस कमी आहेत परंतु कमी दिवसामध्ये काही करता येऊ शकतं, म्हणून आपण निश्चित कराल अशी सुद्धा या ठिकाणी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. नंतर या शाळेला आल्यानंतर आम्हालाही वाटलं काहीतरी आपण या शाळेसाठी दिलं पाहिजे. तर आम्हाला आता CSR मध्ये 64 ग्रंथालय मिळालेले, त्याच्यामध्ये 60 ते 70 पुस्तकं असणार आहे. आणि मी व्यासपीठावरून असे सांगतो की या CSR मधून मिळालेलं एक ग्रंथालय आणि व्यासपीठावरून असे सांगतो की या CSR मधून मिळालेलं एक ग्रंथालय आम्ही तांगडी शाळेला देणार आहे आणि त्याच्यातलं परत दुसरं एक ग्रंथालय कोठे शाळेला सुद्धा देणार आहोत. म्हणजे जी शाळेचा सहभाग लोकसहभाग मध्ये जागला असेल, जे अशा प्रकारचे कार्यक्रम घडून आणत असतील तर अशा शाळांमध्ये CSR मधून जे जे काही जिल्ह्यावर उपलब्ध होईल अशा शाळांना पुरवण्याचा आम्ही आता मानस ठेवलेला आहे. आणि अशा शाळा निश्चित चांगल्या प्रकारे काम करतील अशी सुद्धा आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि निश्चित शिक्षक असं काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्कॉलरशिप सुरू केलेली आहे. याच्यामध्ये मिशन शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता 3री आणि 4थी चे वर्ग आम्ही सकाळी 9:30 ते 10:30 भरवत असतो. सुरू आहेत का? पण तांगडीच्या ग्रामस्थांना विचारू का, आहेत का, सुरू आहेत का? आमच्या शिवसाहेबांच्या संकल्पनेतून आम्ही 2 पुस्तकं तयार केलेली आहेत, एक 3री साठी आणि एक 4थी साठी. कारण शिष्यवृत्तीची परीक्षा ही 5वीला होत असते, परंतु आम्ही या वर्षापासून 3रे आणि 4थीचे वर्ग सुरू केले आणि या मार्चच्या 10 तारखेला किंवा 8 तारखेला आम्ही 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा घेणार आहोत. म्हणजे आतापर्यंत असं म्हटलं जायचं की प्राथमिक शाळा या 1 ते 4च असतात, मग त्याच्यामुळे शिक्षकाचं मूल्यांकन होत नाही. कारण 5वीला स्कॉलरशिप असते, ते मुलं माध्यमिकला जातात, म्हणून त्याचं कुठेतरी मूल्यांकन व्हावं, आमच्या शिक्षकाचं कामाचं मूल्यांकन कुठेतरी दिसावं, म्हणून आम्ही 4थी आणि 7वीची परीक्षा जिल्हा परिषदेच्या वतीने घेणार आहोत. म्हणजे निश्चित आमचे शिक्षक किती काम करतात हे आपल्या समोर येणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये गुणवत्ता विकास जर तुम्ही पाहिला असेल, दादांनी सांगितलं, कानोरा दादांनी, की आता कायापालट होतोय जिल्हा परिषद शाळांचा. निश्चित आमची पटसंख्या जवळजवळ 8 ते 10 हजाराने वाढलेली दादा या ठिकाणी सांगायला आनंद आहे. आमच्या शिक्षकांनी चांगलं काम केल्यामुळे आमच्या जिल्हा परिषदेचे 10 हजारांनी पट वाढलेला आहे. 10 हजारांनी पट वाढतो त्यावेळेस 200 शिक्षक त्या ठिकाणी वाढत असतात. आणि प्रत्येक शाळेमध्ये आता शासनाच्या वतीने एक पवित्र पोर्टलवर नुसार भरती होणार आहे. आता काही शाळांमध्ये शिक्षक कमी असतील, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ही भरती झाल्यानंतर आपल्या कानाकोपऱ्यातल्या शाळांमध्ये सुद्धा शिक्षक उपलब्ध होणार आहेत आणि त्या दृष्टीने शासनाने त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अगोदर फक्त गणवेश काही विद्यार्थ्यांना मिळत होता, परंतु आता 100% विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याच्याबरोबर जोडे सुद्धा मिळणार आहेत. नंतर पुस्तके ही आपली मोफत दिली जाणार आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना शासन सुद्धा आपल्या स्तरावरून राबवत असल्यामुळे आपल्या जिल्हा परिषद शाळांना सुद्धा आता चांगले दिवस सुरू झालेले आहेत. आणि काही शिक्षक तर मला असे सांगतात की बरेचसे इंग्रजी माध्यमात गेलेली मुलं 1ली 2रीची मुलं 3रीला आपल्या परत शाळेत येतात आणि या ठिकाणी शिक्षण घेतात. पण मी व्यासपीठावरून सांगतो की आमच्या जिल्हा परिषद शाळेत घडलेला विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही. तुम्ही आता कुठेही जा, MPSCचे पहा, UPSCचे पहा, जेवढे विद्यार्थी सिलेक्शन झालेले असतील हे जिल्हा परिषद शाळेतच शिकलेले असतील. मला तर वाटतं व्यासपीठावरचे सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकलेले असतील. एक चांगल्या प्रकारचं शिक्षण जर कुठे मिळत असेल व्यक्तिमत्व विकासाचं तर ते फक्त जिल्हा परिषद शाळांमध्येच मिळतं. तुम्ही जर जिल्हा परिषदच्या शाळाच्या विद्यार्थ्याला कुठेही टाका तो कुठेच मागे राहत नाही. परंतु जर एखादा इंग्रजी माध्यमात शाळेत शिकलेला विद्यार्थी असतो तो कुठेतरी जायला घाबरतो, कुठे यायला घाबरतो, आपला मुलगा कुठे शेतात जातो, कुठे जातो,
केव्हाही जायला तयार असतो. त्याला लग्नामध्ये नाचायला सांगायला का नाचायला लागतो. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची असते. म्हणजे व्यक्तिमत्व विकास त्याला म्हणतात, ज्याची शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक ही जी वाढ आहे ही आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेपूर होत असते. आणि त्या दृष्टीने शिक्षकांनी सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शिक्षकाने फक्त मी एकच आवाहन करणार आहे, इथं बरेचसे शिक्षक आले म्हणून, की आपण पगारापुरतं काम करू नका, त्याच्या पलीकडे जाऊनही काम करायला शिका. तुम्हाला एका दूधवाल्याचं उदाहरण सांगतो. दूधवाला जेव्हा आपण आपल्या घरी दूध द्यायला येतो तर आपण काय करतो? आपण अर्धा लिटर किंवा 1 लिटर घेत असू तर आपण त्या पहिला 1 लिटरकडे पाहतो का? तो आपल्या पातेल्यात टाकतो तेव्हा पाहतो का आपण? आपण काय पाहतो? तो वरून किती टाकतो. म्हणून आपण आपल्या पगारापुरतं काम न करता वरून काहीतरी टाकण्याचं काम करा. आपण जास्तीचा वेळ देऊन या 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करा. सर्व शिक्षकांना मी विनंती करणार आहे की मानसशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असं सांगतं की ह्या वयाच्या 10व्या ते 11व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांच्या मनावर जे संस्कार तुम्ही कराल ते त्यांना आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरत असतात. तुम्ही आठवून पहा, तुम्ही जर 3री 4थी मध्ये असताना ज्या कविता तुम्ही शिकले असाल, ज्या तुम्ही पाठ केल्या असतील, जे पाढे तुम्ही पाठ केले असतील, आजही तुम्हाला कुठेही म्हणायला लावले तर तुम्ही सहज म्हणतात. म्हणून हे त्यांचं जे बालमन आहे वयाच्या 10व्या ते 11व्या वर्षापर्यंत त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होतील आणि एक भारतासाठी एक चांगलं नागरिकत्व निर्माण होईल. या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.